श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेची बघा किती घाई चालू आहे. आज आहे गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी आंघोळ करून आली आणि घर झाडून काढले पूर्ण आणि छान पुरणासाठी डाळ धुवून घेतली. आता कुकर लावा म्हटलं, कारण पुरण झालं का बाकीचे कामं कसे होतात. मग गॅसवर कुकर ठेवून दिला मी पुरणच्या डाळीचं. त्याच्यानंतर म्हटलं आता चला आहे घासलेले भांडे लावून घ्यावं म्हटलं. भांडे लावणं चालू होते, माझी खूप घाई चालू होती, कारण आज गुरुपौर्णिमेचे खूप सारे नैवेद्य होते. पूर्ण देवाचे नैवेद्य करायचे होते, कारण माझ्या सासूबाईकडून परंपरेनुसार मी सर्व देवाला नैवेद्य, शेंदुराच्या देवाला शेंदूर लावायचा असतो. शेतातल्या आसऱ्याला पण शेंदूर वगैरे लावणं होतं. आज पूर्ण गाईचे नैवेद्य, सर्व देवांचे नैवेद्य करायचे होते, म्हणून माझं घाई चालू होतं. चला म्हटलं, मग स्वयंपाक हळू होते. पहिले पोटोबा करावा लागते, नंतर विठोबा. तर मग माझे सासरे, दीर आणि मुलीचा यांच्यासाठी मी मग छान पोळ्या उरलेल्या, त्या पोळ्याचा चुरमा करून दिला. म्हटलं चुरमा खायला ते दिवसभर म्हणजे थोडंसं 2-3 तास त्यांना म्हणजे आराम राहते. त्यांचं करून दिलं का म्हणजे नो टेन्शन होते. म्हणून मग पहिले चुरमा करून मग डाळ शिजली तोपर्यंत मग डाळ ब्लेंडिंग करून घेतली. ह्या ब्लेंडिंगचा वापर छान आहे, कारण जास्त भांडे पडत नाही, कमी वेळ लागतो. कमी वेळात सर्व काही होऊन बसते. इतकं छान पेड्यासारखं पुरण होतं बघा ह्या ब्लेंडिंगमुळं. हे बॉस कंपनीचं आहे, खूप छान कंपनी आहे. आता याला घेऊन मला 4 वर्ष नक्कीच झाले आहे. खूप सुंदर ब्लेंडिंग आहे. तुम्ही घ्याल तर बॉस कंपनीचं खूप छान कंपनी आहे ही. कारण मला तुपासाठी करायचं असतं, कारण माझ्या घरी दुधाचा व्यवसाय आहे. लहान दूध पाहते, त्याच्यासाठी मला दूध हे ते तूप करायचं लागते. त्याच्यासाठी मग आता म्हटलं चला ब्लेंडिंगच घेणं आवश्यक आहे, कारण मिक्सरचा वापर करताच खूप काही सांड उघड होते, हात भरतात, पूर्ण मिक्सर भरून जाते. तर हे छान उपाय आहे. मग बघा तोपर्यंत दीर माझे आले होते, दूध घेऊन आले. दूध एका गॅसवर तापवायला ठेवले, एकीकडे आमच्यासाठी चहा नाही दूध तर मग तापवायचं ते एका गंजमध्ये काढून घेतलं होतं. ते तूप ठेवलं मी गॅसवर, लोण्याला स्वच्छ धुवून गॅसवर तूप ठेवून दिलं आणि एकीकडे चहा चालू होता. आता गॅसला काही आज दम नव्हता, कारण आज सण म्हटल्यावर तर मलाही माहीत आहे, भांडे आणि गॅसचाच वापर असते. आज खूप सारी काही गुरुपौर्णिमेची सेवाही होती. पौर्णिमेची सेवा तुम्ही कोण करतात, केंद्रानुसार, दिंडोरी प्रणित केंद्रानुसार स्वामी सेवा कोण करतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप सारी काही देवाची सेवा होती. पौर्णिमा ही दर महिन्याचीच पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीचा दिवस असतो, म्हणून खूप चांगली सेवा करणे आवश्यक आहे. काही देवालाही टाईम देत चला. 24 तास आहे आपल्यासाठी. 24 तासमधले 2 तास तरी देवाला द्या, कारण आध्यात्मिकावर विश्वास असायलाच पाहिजे आजकाल, कारण देवाशिवाय काहीच नाही चालत. खूप अवघड झालं आहे आता. तर बघा, मग माझं पुरण शिजवणं झालं होतं. कापडावर कोण अंतरते ते सांगा. कापडावर अंतरलं का खूप छान होते, असं चिकटपणा राहत नाही. छान बघा तुम्ही. आता ते कापडावर अंतरल्यावर आहे ना, पुरण खूप मस्त पेड्याचं मौशीत होते, म्हणून मी कापडावर अंतरून घेतलं. एकीकडे भात शिजून घेतला, कारण कुकरमध्ये मी पुरण शिजवलेलं होतं, तर कुकर काही घासायचंच राहिला होता. चला म्हटलं जाऊ दे, आज भात मोकळाच करून घ्यावा म्हटलं गंजामध्ये. मग गंजामध्ये भात शिजवायला ठेवला. आज भात जास्त टाकला, कारण आज दही भाताचं बोनं द्यायचं होतं पोची मायला शेतात. त्याच्यासाठी मग मी दही भाताचं भात जास्त टाकला होता. एवढा काही लागत नसते आम्हाला, पण आज कसं दही भाताचं पोनं असल्यामुळं मी भात जास्त टाकला होता. तर बघा, एकीकडे माझी पूजेचं चालू होतं, कारण कधी गॅस वाट्याकडे पळायला लागत होतं, कधी देवाकडे पळणं चालू होतं. असंच चालू होतं माझं. देवपूजा करून घेतली का, देवाची पूजा करून घेतली मी, कारण आज गुरुपद घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मग स्वामीचा अभिषेक करायचा होता मला. तर अभिषेक, तर बघा पहिलं देऊन धुवून घ्यायची. तर हे शिवरचे कुबेरेश्वर बाबा आहे. कोणाकडे आहे कुबेरेश्वर बाबा,
प्रदीप मिश्राजीने सांगितलं होतं ना, कंकर में शंकर आहे. तर मला बघा सेम शिवरला आहे कुबेरेश्वर बाबा, तसंच मला भेटला कुबेरेश्वर बाबा. आज मी छान गुरुपौर्णिमेचा कलशचा नवीन स्थापना केली, कारण जुना मी नारळ काढून घेतला आणि नवीन नारळ ठेवा म्हटलं. चातुर्मास सुरुवात झाली आहे तर नवीनच नारळ ठेवायचं होतं. मंगल कलश कोणाकडे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसेल तर आवर्जून ठेवा. मंगल कलश हे घराची रक्षक असते. मंगल कलशमुळे सर्व विघ्ने संकटे दूर होतात. मंगल कलश हे आपल्या घराण्याचे कुलदेवतेचं आहे, ज्याची म्हणजे कुलदेवतेच्या नावानं हा मंगल कलश स्थापना करायची असते. तर नक्की आवर्जून करा. मग हे बघा एकीकडे मग स्वामींचा अभिषेक करायचा होता. अभिषेक कशा प्रकारे करायचा होता माहीत आहे का? 16 वेळा स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, 16 वेळा पवमान सूक्त, स्वामी स्तवन, एक स्वामी समर्थाची बीज मंत्र, दत्तात्रय महाराजांचा असे करून अभिषेक चालू होता माझावाला. तर मग तो झाला. मग नंतर क्षार फोडणी द्यायचा. तर क्षार कशा प्रकारे केला बघा मी. असा क्षार खूप छान होतो. कांदा वगैरे सर्व गॅसवर भाजून घ्यायचा काळा काळा छान, आणि पूर्णातलं उरलेलं पाणी असते ना, त्या पाण्यापासून छान क्षार तयार केला होता. कारण हा क्षार मला खूप आवडते. यांना पुरणपोळीसोबत कढीच आवडते, पण माझ्या दिराला मला आवडते क्षार. खूप सुंदर क्षार होतो. तर मग क्षार फोडणी देणं चालू होता माझावाला. तर आज खूप घाई चालू होती माझी. 1 सेकंदही मला वेळ नव्हता, कारण एवढी घाई सारी चालू होती माझीवाली. तुम्ही बघतच असाल किती घाई होती. त्याच्यानंतर क्षार फोडणी दिला. क्षार फोडणी देणं चालू होता माझावाला. तुम्ही बघा झाला आता फोडणी देणं. तर स्वामीच नाही पा आता पुरणपोळी चालू होती. खूप सारे नैवेद्य बी तुम्ही बघू शकता. नैवेद्य पण एवढे केले मी, कारण 100 तर नक्कीच केले असेल, कारण खूप सारे देवाला दाखवायचे होते. कारण चातुर्मासातला पहिला सण आहे, त्याच्यामुळे मग सर्व देवाला दही भात नैवेद्य असे खूप म्हणजे आज होतं. आंबीलही केली आज. त्याच्यानंतर घुगऱ्या असते तुरीच्या किंवा हरभऱ्याच्या, आंबाडीची भाजी, हरभऱ्याची सुकी भाजी आहे ना, उकळून थोडीशी ते पोची मायच्या नैवेद्यावर ठेवायची असते. तर परंपरेनुसार मी चालते, कारण करायलाच पाहिजे परंपरेनुसार. मग नको वाटते बाबा, भीती लागते. मग आपण असं नाही केलं ना, असं झालं का असं वाटते. म्हणून मग जे आहे ते चालू ठेवायचं, कशाला बंद करायचं. जोपर्यंत आपल्याच्यानं होते तोपर्यंत करायचंच, नक्कीच करायचं. मला तर आध्यात्मिकावर आहेच विश्वास. तुम्हाला आहे की नाही मला माहीत नाही, पण असायलाही पाहिजे बरं का. कारण निव्वळ राहणं नको वाटते, कारण ते करमतच नाही बाबा. आपल्या शरीराला सवयच पडली, देवासाठी पण काही टाईम द्यायचा. तर बघा मग पोचीमाय खूप लांब होती. पोचीमायसाठी मी नैवेद्य, कारण तेवढा वेळ मला बाकी करायचं होते, त्याच्यामुळे मी नैवेद्य सर्व देऊन दिले. देराजवळ देऊन दिले. सर्व देवाला ठेवून या म्हटलं. मी पोचीमायचे ते 9 दिवे 9 नैवेद्य ते सर्व अशा प्रकारे ताटात मी काढून घेतलं आणि घरीच दिवे लावले तुपाचे लांब वाती टाकून. त्याच्यानंतर स्वामी महाराजांचा पण नैवेद्य ठेवला मी बघा. नंतर मग मला सत्यनारायणाची पूजा करायची होती. असं बघा तुम्ही, सत्यनारायणाची पूजा एक साईड मांडून घेतली, कारण खूप देवास ते माझा टाईम गेला बघा तुम्ही. तर अशा प्रकारे माझी घाई चालू होती, तुम्ही पाहू शकता. सत्यनारायण कोण करत नाही, तर त्यांनी करायला पाहिजे. सत्यनारायणामुळे माहिती आहे का काय होते. सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रानुसार मी सत्यनारायण करते. तर सत्यनारायण करायलाच पाहिजे. सत्यनारायणामुळे आपलं काही जर ऋण असेल, कर्ज असेल, तर ते ऋणासाठी आणि कर्ज फिटण्यासाठी हा एकमेव उपाय म्हणजे सत्यनारायण महिन्याचा. याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते, अखंड लक्ष्मी नांदते, आणि घरात जर कलह किटकिट राहते ते मुक्त होते, पितृदोषाचं नायनाट होते. हे म्हणून महिन्याचं सत्यनारायण आवर्जून करायला पाहिजे. तर बघा माझे स्वामी किती छान दिसत आहे आज.
बघा त्यांना तुम्ही. आज मला गुरुपाद आता घरी घेणं होते का केंद्रात जाऊन घेणं होते मला माहीत नाही, कारण टाईम घड्याळानुसार चालणं चालू आहे, कारण घड्याळ गुरगुर फिरणं चालू आहे, कारण माझे तसे कामही चालू आहे, कारण कामं म्हटलं की बापरे बाप. नंतर हे बघा गोपद्म कोण कोण काढते देवापुढे, कारण चातुर्मासात मी यावर्षी ही सेवा चालू केली. मागच्या वर्षी मी तुळशी मातेसमोर मी हळदीचा सडा टाकायची चातुर्मास पूर्ण. तर यावर्षी मी गोपद्माचा संकल्प केला. तर गोपद्म संकल्प मी आता चातुर्मासपर्यंत गोपद्म काढणार. मी अधिक महिन्यात पण गोपद्म काढले आणि आता पण चातुर्मासमध्ये संकल्प केला की मी 4 महिने करल म्हणून. तर आता बघा मग एकीकडे मी कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावर. माझ्याकडे तुळजाभवानीची टाक पण आहे. मी शुक्रवारी मंगळवारी अष्टमीला आई तुळजा